स्वामींचा आपल्या भक्ताला आदेश आहे का हा संदेश त्यांच्या भक्तांनी मनापासून फक्त 2 मिनिटं ऐकावं आणि स्वामींच्या आदेशाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वामींना दुर्लक्ष करण्याची आपल्या भक्तांनी कधीही चुकी करू नका. कारण स्वामींना दुर्लक्ष करण्याची जर का तुम्ही चुकी केली तर तुला पुढे खूप मोठा पश्चाताप होणार आहे. कळत आहे का तू किती मोठ्या सध्या संकटातून प्रवास करत आहे, पण आपल्या स्वामींसाठी तुला फक्त 2 मिनिटं द्यावे लागतील. हा संदेश तुझं अख्खं आयुष्य आज बदलणार आहे. आनंदाच्या बातमीचा कॉल तुझ्या घराकडं येतच आहे. तुला फक्त थोडेसे थांबावे लागेल. या संदेशातून तुझं पूर्ण आयुष्य आज स्वामी बदलून टाकतील. स्वामींची शपथ आहे तुला. जर तू हा संदेश दुर्लक्ष केला तर तुला खूप मोठा पश्चाताप होईल. मला माहीत आहे का तू स्वामींचा किती मोठा भक्त आहे, पण स्वामींसाठी जर का तुझ्याकडे 2 मिनिटं जर का नसतील तर अशा भक्तीचा काय फायदा. तर स्वामींना मनापासनं एकदा हाक मारून बघ. आजचा हा संदेश खूप मोठा आहे आणि खरं तर तू नशीबवान आहेस का हा स्वामींचा संदेश तुझ्या समोर खूप योगायोगाने आला आहे. हा संदेश साधा समजू नको. तुझ्या समोर आजपासून खूप संदेश आले असतील, यापर्यंत तुला काहीही माहीत नाही. तुझ्या जीवनाचं मोठं सत्य तुला या संदेशातून कळणार आहे, जे तुम्हाला नीट ऐकायचं आहे. या संदेशाला दुर्लक्ष तोच करेल जो खरं मूर्ख असेल. स्वामींच्या भक्तीसाठी तुला फक्त हा संदेश मोजून 2 मिनिटं ऐकायचा आहे. तुला या संदेशातून एवढं तरी कळेल का स्वामी तुझ्या पाठीशी आहेत की नाही. स्वामींची कृपा कोणावर आहे आणि कोणावर नाही, आणि स्वामींना प्रसन्न करण्यासाठी काय करावं आणि काय नाही हे आज तुला आम्ही सांगणार आहोत. पण तुला त्याआधी स्वामींचे संदेश असेच ऐकण्यासाठी आत्ताच आपले SJ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि स्वामींचं जर का तू भक्त असेल तर कमेंट केल्याशिवाय जाऊ नको. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि गुरुदेव दत्त नक्की टाईप करा. आणि कमेंटमध्ये तुमच्यासोबत कशी घटना घडली आणि तुम्हाला सध्या आता काय अडचण आहे हे नक्की कमेंटमध्ये टाईप करा. म्हणजे त्या अडचणींवर आपण नक्की स्वामींच्या आशीर्वादाने काहीतरी उपाय घेऊन येणार आहोत. स्वामींना तू खूप मोठा आपला गुरु मानत असशील तर स्वामींची सेवा मनापासून कर. जीवनामध्ये तुझ्या सोबत कोणी असो किंवा नसो, पण स्वामी तुझ्या सोबत कायम आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, स्वामींना माहीत नाही असं या जगात तर काहीच नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवत जा बाळा, का स्वामी आपले गुरु आहेत. स्वामींसाठी जर का तुला खरंच जर का हा संदेश पाहिजे नसन तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा. आम्हाला माहीत आहे का सध्या तुझ्या मागं किती अडचणी आहे आणि तू किती दुःखातनं मोठा प्रवास करत आहे, पण आजपासून तुझे सर्व दुःख संपलेले आहे. कारण की तू स्वामींचा हा सर्वात मोठा संदेश ऐकलेला आहे. कारण की स्वामी हा संदेश फक्त त्यांच्याच जवळ पाठवता जे स्वामींची मनापासून भक्ती करतात.
रोज सकाळी उठून स्वामींना मनापासून हाक मारतात. स्वामींना माहीत आहे की आपला भक्त कोण आहे आणि कोण नाही. काही मिळत आहे म्हणून स्वामींकडे जाणं आणि काहीच जरी नसलं मिळत तरी स्वामींचंच राहणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. कितीतरी भक्त फक्त काही मिळावं यांसाठी स्वामींची भक्ती करतात, आणि काही जे भक्त आहे जे स्वामींना आपलं मानून मनापासून त्यांची फक्त सेवा करतात. तर तू कोणता भक्त आहे हे स्वामींना माहीत आहे. स्वामींना सांगण्याची गरज नाही. तर फक्त स्वामींसाठीच तुला हा संदेश ऐकायचा होता. आणि जर का तू खरंच हा स्वामींसाठी हा संदेश ऐकला असेल तर आजपासून तो धन्य धन्य झाला आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.